नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 13 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज तेलंगणा राज्यात चक्रकार वाऱ्याची निर्मिती असून, तसेच बिहार राज्यात एक कमी दाबाचे क्षेत्र असून, तसेच राजस्थान राज्याच्या पश्चिम भागात एक कमी दाबाचे क्षेत्र असून, सदर तेलंगणा या राज्यातील चक्रकार वाऱ्यामुळे आपल्या राज्यातील वातावरणात सतत बदल होण्याची शक्यता असून, दिलेल्या अंदाजात त्यामुळे थोडाफार फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवावे. तसेच मित्रांनो, मी पूर्वी 1 ते 2 वेळेस सांगितल्याप्रमाणे दिनांक 17 जूनपासून राज्यातील वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, राज्यात भाग बदलत पुढील काही दिवस कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहणार आहे. मित्रांनो, पाऊस पडला म्हणून पेरणीची घाई करू नये. ज्यावेळेस आपल्या भागात 100 मिलीमीटर किंवा जमिनीमध्ये 7 ते 8 इंच ओल होईल व पुढे पिकाला एखादे दुसरे पाणी देण्याची सोय होईल, अशा शेतकरी बंधूंनी पेरणी करावी. कारण पुढे 2 ते 2.5 महिने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून, पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता असून, ज्या भागात वातावरण निर्मिती होईल त्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता राहील, असे मला वाटते आहे. शेवटी पेरणीचा निर्णय आपण आपल्या स्थानिक पातळीवर स्वतः घ्यावा. तसेच आज कोकणात पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, अहिल्यानगर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, तसेच उद्या सकाळपर्यंत नंदुरबार या दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात, नाशिक, जळगाव, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच वाशिम, तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व भाग, तसेच परभणी, जालना, धाराशिव, तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग, तसेच नांदेड, सोलापूर, संभाजीनगर या जिल्ह्याच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या मर्यादित भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे तुरळक ते हलका तर कोठे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या मर्यादित भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच आज पूर्व विदर्भ सोडून राज्याच्या इतर भागात उष्णतेची सौम्य लाट राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.